आज आपण जांभळापासून जेली बनवणार आहोत. अतिशय चवीला छान लागते पहा ही जेली. दिसायलाही सुंदर दिसते. जेवढी सुंदर दिसते, तेवढी खायला पण चांगली लागते पहा. अशा पद्धतीने आपण ही बनवणार आहोत. यासाठी आपण 3च साहित्यांचा इथं उपयोग केलेला आहे. जांभूळ लागणार आहेत आपल्याला, थोडीशी साखर लागणार आहे आणि आपल्याला जे आगर रूट आहे, त्याची पावडर लागणार आहे. 3च गोष्टीमध्ये आपण ही बनवणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता हे आपण जांभळं जवळ-जवळ अर्धा किलो आहेत पहा. आपण ती धुतलेली आहे स्वच्छ आणि कोरडी केलेली आहेत. आता आपण त्याच्या बिया काढून घेणार आहोत आणि वरचा जो मगज आहे तो सुरीने इथं काढून घेणार आहेत पहा. अशा पद्धतीने हा चांगला निघतो पहा असा. सुरीने काढला तर व्यवस्थित निघतो. तसं तुम्ही याला शिजवून मग बिया काढल्या तरी चालतात. पण अशा पण निघतात चांगल्या. जांभळं ही गोड आहेत, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये साखर काही फारशी वापरलेली नाही, थोडीच टाकलेली आहे. अशा सगळ्या बिया आपण बाजूला करून हा मगज इथं काढलाय. आता ही अगर रूट पावडर आहे पहा, ही इथं वापरणार आहोत आपण. 1, 2, 3 चमचे घेतलेले आहे मी आणि त्याच्यामध्ये पाणी अगोदरच आपण ते करून ठेवलेलं आहे मिश्रण. कारण आता शिजायला जर आपण टाकलं ना ते जांभूळचे मगज, मग आपली घाई होते पहा. त्याच्यापेक्षा अगोदर करून ठेवायचं आणि करायच्या वेळेस पुन्हा एकदा हलवायचं. असं ते तयार करून ठेवलंय आपण. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेऊ पहा. साखर पण दिली याच्यातच टाकून. जांभळं फार गोड आहेत पहा हे, त्याच्यामुळे फार साखर नाही लागणार आहे आपल्याला. साखरेऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता. पण मी इथं साखर टाकलेली आहे. आता हे चांगलं गाळून घ्यायचं पहा. चमच्याने गळतं पटकन, काही अडचण येत नाही, काही नाही. मी फडक्याने मुद्दाम नाही गाळलं पहा रुमालाने, कारण मग थोडेसे फायबर पण त्याच्यामध्ये आले पाहिजेत पहा. रुमालाने गाळल्यानंतर निव्वळ पाणी येतं खाली फक्त. आता कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलाय. कढई आपली गरम झाली. आपण जेली त्याच्यामध्ये टाकलेली आहे आता. आता हिला सतत ढवळत राहायचंय सारखं. हलवत राहायचंय पहा सारखं. उकळी येणार आहे त्याला चांगली आता. आता शेतकऱ्याच्या गावाकडे अ, जांभळाची झाडं असतात पहा आणि घरच्या घरी त्यांना अशी जेली बनवता येते. काहीच अडचण येत नाही. सगळी साहित्य एकदम साधे साहित्य आहे. तुम्ही याच्यामध्ये होऊ शकतं पहा. तुमच्याकडे जर अगर रूट पावडर नसेल समजा, तर तुम्ही मक्याचं जे असतं पीठ, ते त्याचा अर्क तो टाकला तरी पण तुमचं काम होऊ शकतं पहा. आता आपण हे उकळी आलेली आहे चांगली आणि हे जे अगर रूट करून घेतलं होतं आपण त्याचं मिश्रण ते याच्यामध्ये टाकायचं आणि सारखं ढवळत राहायचंय पहा. इथं ढवळण्याची खरी कला आहे. अजिबात थांबायचं नाही, नाहीतर गुठळ्या तयार होतात. सारखं फिरवायचं हात इथं. मुलांना सुट्ट्या आहेत पहा, जांभूळ खायचा कंटाळा करतात मुलं. पण अशी जेली वगैरे कलरमध्ये जर मिळाली खायला, तर त्यांना पण आनंद होतो आणि ते पटकन संपवून पण टाकतात लगेच. कलर खूप छान येतो त्याच्यामुळे दिसते चांगली आणि तेवढीच चवीला पण आहे. आता शायनिंग येण्यासाठी किंवा चमक येण्यासाठी आपण ह्या स्टेजला इथं थोडंसं 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे पहा. हलवत राहायचं याला सारखं घट्टसर होईपर्यंत. मुलं आवडीने खातात पहा, संपवून टाकतात लगेच. आम्हाला वानावळा म्हणून आहे जांभळं भरपूर आली होती पहा. जवळ-जवळ 5-6 किलो असतील. म्हणून म्हटलं मग एक-एक आयटम करून टाकावा. आता याला ताटली घेतलेली आहे मी एक ताट आणि त्याला तूप लावलेलं आहे आणि नंतर ही जेली त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे. असं हे चांगलं फिरून घ्यायचंय पहा आणि असं थोडंसं ताट आपटायचंय थोडंसं जागेवर असं. असं म्हणजे ते सेट होतं चांगलं आणि थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवायचं. नंतर आपण ते काय करायचं बघू नंतर. झालं पहा फ्रिजमध्ये ठेवलं आपण 2 तास होऊन गेलेत. आता आपण त्याचं कट करू पहा त्याला. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ते कट करू शकता. तुम्ही उभे पण ठेवू शकता पहा किंवा मोठे पण कट करू शकता. बारीकही तुम्ही पीस करू शकता. तुमच्या आवडीनुसार आहे. तुम्ही थोडे वेगळे पण आकार देऊ शकता. मुलांना वेगवेगळे आकार पाहिले तर खायलाही त्यांना चांगलं वाटतं.
अतिशय सुंदर कलर येतो पहा आणि कलरमुळंच मुलं खायला जास्त आकर्षित होतात. वानावळा म्हणून आम्हाला ही जांभळं आली होती. त्याचा उपयोग करूयात म्हटलं. काढले पहा किती शायनिंग आली त्याला, किती पटकन निघालं त्याचं ते. छान झाले ते एकदम वड्या अशा. त्याच्या वड्या पण पाडून घेऊ शकतो आपण छोट्या जशा पाहिजे तशा. हे मोठे पण तुम्हाला पट्ट्या दाखवल्यात मी. वड्या पण दाखवूयात. पहा त्याला चमक किती आली, शायनिंग पण आली. फार पातळ नाही केल्या पहा मी म्हणजे थोडं खाल्ल्यासारखं पण वाटतं जरा. पहा असे छोटे-छोटे पीसेस मी केलेत. तुम्ही जर सरबत जर केलं तर असे पीसेस सरबतामध्ये पण टाकून खाऊ शकता पहा. छान निघलंय सगळंच काहीच अडचण नाही. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एक कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. जांभळं भरपूर आलेले आहे त्याच्यामुळे मी आता सरबत आणि लस्सी पण दाखवणार आहे. पण अगोदर मी जेली केलेली आहे. अतिशय गोड जांभळे आहेत पहा ही. त्याच्यामुळे याला फार साखर किंवा आता याच्यामध्ये मी साखर टाकली, पण सरबतामध्ये आणि लस्सीमध्ये मी गूळ टाकणार आहे पहा. एकदम छान चव लागते वेगळी. असे तुम्ही हातावर पण त्याचे तुकडे करू शकता. एकदम छान झाले, मस्त. दिसायलाही छान, खायलाही छान. एकदा नक्की करून पहा. जांभळाचा सीझन सुरू झालाय आता. जांभळं ही आरोग्यासाठी खूप छान असतात पहा उन्हाळ्यासाठी. धन्यवाद.